मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा आता स्वतः कप लगेच किचनमध्ये घेऊन जाते, तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. सर्वजण चोरून चोरून तिच्याकडे पाहत असतात, तर ती सुद्धा सर्वांकडे पाहत असते. मग आता ती स्वतःचा कप स्वच्छ धुवून ठेवते आणि पुन्हा सायलीजवळ येऊन तिला इशारा करून सांगते की मी जाते आता रूममध्ये. तेव्हा सायली हो असं म्हणते. तेव्हा आता प्रतिमा रूमकडे जात असते, तर घरातील सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात आणि सर्वांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणतात, रोजचा दिवस ती आपल्या मनासारखा आणि चांगलाच उजाडतोय सायली, कारण आता प्रतिमाची भीती गेलीये, निदान कमी तरी झालीये. प्रताप म्हणतो, एक गोष्ट खूप चांगली झालीये, ती म्हणजे थोडा वेळ का होईना तिला आपल्याबरोबर बसावंसं वाटलं ना, आपल्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा रविराज वेगळ्याच आशेने विचारतो, पूर्णाई ती पूर्वीसारखी अगदी ठणठणीत बरी होईल ना? मग आता पूर्णाजी म्हणतात, हो नक्कीच होईल, कारण आपला विश्वास कधीही खोटा ठरणार नाही. मग आता कल्पना म्हणते, सायलीची मेहनत सुद्धा वाया जाणार नाही. त्यानंतर सायली म्हणते की आता आपण एक पाऊल पुढे जायला अजिबात हरकत नाही, कारण उद्याचा दिवस त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा उद्या काय आहे असं प्रिया लगेच तिला विचारू लागते. तेव्हा उद्या रक्षाबंधन असल्याचं सायली सांगते. तेव्हा प्रिया म्हणते, मग अस्मिता अश्विन आणि अर्जुनला राखी बांधणार, त्यात आईचा काय संबंध? तेव्हा सायली म्हणते, प्रिया तू विसरलीस का? अगं प्रतिमा आत्यांचा भाऊ सुद्धा याच घरात आहे. तेव्हा सर्वजण आता सायलीच्या बोलण्याचा विचार करत प्रतापकडे पाहू लागतात. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की म्हणजे उद्या प्रतिमा त्या डॅडला राखी बांधेल ना? मग आता सायली हो असं म्हणते. प्रताप आता खूपच इमोशनल होतो. तेवढ्यातच प्रियाला आता सारखा नागराजचा फोन येत असतो, तेव्हा ती पाहते आणि म्हणते, मी आलेच हा असं म्हणून ती आता तेथून जाते. त्यावेळी घरातील वातावरण अगदी इमोशनल असं झालेलं असतं. मग आता अश्विन म्हणतो, खरंच उद्या प्रतिमा आत्याने डॅडला राखी बांधायला हवी. आणि डॅड, अहो तुम्हाला प्रतिमा आत्याने शेवटची राखी कधी बांधली होती आठवते का तुम्हाला? प्रताप म्हणतो, काही युगं लोटली असतील तेव्हा प्रतिमाने मला राखी बांधली होती. मग आता कल्पना म्हणते, आता तुम्ही असं इमोशनल होऊ नका, कारण आता प्रतिमा आली म्हटल्यावर तुम्हाला राखी बांधणारच. तेव्हा आता सायली विचारते, तुम्ही प्रतिमा आत्यांना काय गिफ्ट द्यायचा तुम्हाला आठवत असेल ना? प्रताप अजूनच इमोशनल होतो. मग आता कल्पना म्हणते, दागिना किंवा साडी असायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही प्रतिमा आत्याला उद्यासुद्धा असंच काहीतरी गिफ्ट द्या. तर आता दुसरीकडे प्रिया ही रूममध्ये आलेली असते. तेव्हा ती नागराजला म्हणते, काय हो किती वेळा तुम्ही फोन करताय, इथल्या लोकांच्या प्लॅनिंगवर मी लक्ष ठेवू की तुमच्याबरोबर गप्पा मारत बसू? तेव्हा तो म्हणतो, सुभेदारांचे प्लॅनिंग मला सांगू नको, इथे काय प्लॅन ठरलाय ना तो अगोदर ऐक. त्या प्रतिमा वहिनीला मारून टाकायचंय. हे ऐकल्यानंतर इकडे प्रियाला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते, तुम्ही काय वेडे आहात की काय? असा प्लॅन कुठे करतात का लगेच? मग आता नागराज म्हणतो, हा प्लॅन महिपतचा आहे. त्यावेळी त्या महिपतची अक्कल शेण खायला गेली आहे, तुम्ही यामध्ये सामील होऊ नका असं प्रिया आता सांगत असते. मग आता नागराज म्हणतो, हे बघ प्रिया, मी खूप विचार केला, तर प्रतिमा वहिनीला सर्व काही आठवलं, मागचा भूतकाळ सगळा आठवला, तर इकडे महिपत बरोबर मला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. ती टांगती तलवार माझ्या डोक्यावर मला कायमची ठेवायचीच नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, या किल्लेदार फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न तुम्ही खूपदा केलाय आणि आता तो प्रयत्न पुन्हा करू नका आणि त्याची शिक्षा अजूनही तुम्ही भोगत आहात. तेव्हा नागराज विचारतो, मग काय झालं? मला ती चूक पुन्हा सुधारायची आहे आणि उद्या जर प्रतिमा वहिनीची मेमरी परत आली आणि तुला बघून जर म्हणाली की ही माझी मुलगी नाही, तर तू काय करणार आहेस? तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. नागराज विचारतो, काय मग तुला ही रिस्क घ्यायची आहे का? तेव्हा ती आता नाहीच म्हणते. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरलेली असते, तिला बोलता सुद्धा येत नसतं. मग नागराज म्हणतो, गप्पा बस, आता मला ही संधी अजिबात दवडायची नाहीये. मी प्रतिमा वहिनीला मारणार म्हणजे मारणार. सुभेदारांच्या घरातील सर्व डिटेल्स पुरवण्याची जबाबदारी तुझी. तिला कसं मारायचं कसं नाही हे मी आणि महिपत पाहतो, फक्त सगळी माहिती तू मला द्यायचीस. तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते. त्यावेळी नागराज म्हणतो, तू त्यापुढे अजिबात कशामध्ये डोकं खुपसायचं नाही असं म्हणून आता तो फोन ठेवतो.
इकडे आता घरातील सर्वजण अजूनही तेथेच बसलेले असतात. तेव्हा उद्या काय काय करायचं असं सायली विचारत असते. मग आता कल्पना म्हणते की उद्या ना आपण 2 भाज्या बनवू, काहीतरी गोडाचं सुद्धा बनवू, असं त्या दोघींचं डिस्कस सुरू असतं. मग प्रताप आता खूपच इमोशनल झालेलं असतो. त्यावेळी पूर्णा आजी पण म्हणतात की आपण काय करूयात, इथे हॉलमध्येच मधोमध असा पाट मांडूयात, म्हणजे सगळं काही कसं अगदी व्यवस्थित आणि छान होईल. मग आता ठीक आहे असं सायली म्हणते. मग ती पुन्हा कल्पनाबरोबर डिस्कस करू लागते उद्या नक्की काय काय करायचं, तयारी कशी करायची. त्यावेळी प्रताप अगदी इमोशनल होतो, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तो म्हणतो बस करा, हे सगळं काही बस करा. तेव्हा तो म्हणतो तुमचा उत्साह मला कळतोय, परंतु या उत्साहाला जरा आवर घाला. कारण प्रतिमा 5 मिनिटे इथे येऊन बसली म्हणून लगेच तुम्ही स्वप्न पण पाहू नका. कारण 5 मिनिटे इथे येऊन बसणं, चहा पिणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि बहिणीने भावाला राखी बांधणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. कारण प्रतिमाचं आणि माझं हे नातं रक्ताचं नाहीये तर मनाचं आहे. आणि मला वाटतच नाही की आता ती ते नातं स्वीकारेल म्हणून. असं म्हणून आता तो तेथून जायला निघतो. त्याच्याबद्दल सर्वांनाच खूप वाईट वाटतं. एवढी वर्ष त्याला कुणीच राखी बांधलेली नसते. मग आता तो तेथून जाऊ लागतो. तेव्हा सायली म्हणते थांबा बाबा. अहो बाबा, तुम्ही शंकाच घेता का? उद्याचा सणच असा आहे ना, बहिणीला भावाची ओळख नक्कीच पटेल. आणि जरी नाहीच पटली ना तर आपण कुणीच प्रयत्न केले नाही असंही व्हायला नको. आपण कोणीही उत्साह असा ढळू द्यायचा नाहीये, कारण आपण खूप जोमाने सुरुवात केली आहे कामाला. त्याच जोमाने काम करायचं. असं म्हणून सायली आपले अश्रू पुसते. कारण प्रतापबद्दल तिला खरंच खूप वाईट वाटतं. अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर आहे. तेव्हा रविराज म्हणतो प्रताप, मला तुझ्या मनाची अवस्था कळतीये, परंतु आत्तापर्यंत सायली जे जे म्हटली आहे ना ते तिने खरं करून दाखवलंय, त्यामुळे आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही पूर्वी करायचात ना तशी स्पेशल राखी पौर्णिमा करा. अर्जुन कल्पनाकडे बघत राहतो आणि विचारतो स्पेशल राखी पौर्णिमा म्हणजे नक्की काय. तेव्हा प्रतापला आता त्या आठवणी जाग्या होतात. मग आता तो गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो की मी प्रतिमाला एखादं गिफ्ट नेहमी द्यायचोच, परंतु एक स्पेशल असं गिफ्ट असायचं ते मी तिला शोधायला सांगायचो. माझा नेहमी प्रयत्न असायचा की ते गिफ्ट तिला सापडूच नये आणि ते मी मुद्दाम करायचो, परंतु प्रतिमा काय करायची, ते गिफ्ट सापडून काढायची म्हणजे काढायची. सर्वजण आता प्रतापकडे पाहू लागतात. मग आता अर्जुन विचारतो म्हणजे प्रतिमा आत्याचा अख्खा दिवस ते गिफ्ट सापडण्यामध्ये जात असेल. मग आता प्रताप हो असं म्हणतो. त्याच वेळी आता पूर्णा आजी म्हणतात ती वस्तू सापडल्यानंतर प्रतिमाच्या चेहऱ्यावर जो आनंद असायचा ना तो एवढा असायचा ना की विचारू नको. कारण ती वस्तू जे काही आहे त्यामध्ये ते स्वतः प्रतापने तिच्यासाठी खास बनवलेलं असायचं. तेव्हा आता सायली विचारते बाबा तुम्ही ते गिफ्ट बनवणार का मग उद्या. तेव्हा तो म्हणतो हो मी लाख बनवेन ग, परंतु मग आता सायली म्हणते तसं नाही, आपण अशा ठिकाणी जी ती वस्तू ठेवूयात जी प्रतिमात्यांना लवकरात लवकर सापडेल अशा ठिकाणी, चालेल ना. मग आता ठीक आहे असं सर्वजण म्हणतात. तर उद्याचा दिवस अगदी दणक्यात साजरा करायचा, म्हणजे तुम्ही पूर्वी जसा साजरा करायचात ना सेम तसा, असं सायली म्हणते. तर कल्पना म्हणते की काहीही कमी पडू द्यायचं नाही. त्यावेळी आता सायली म्हणते हो आई, आपण सगळी तयारी अगदी व्यवस्थित करूयात. तर घरातील सर्वजण उद्यासाठी खूपच खुश असतात. मग प्रताप आता सर्वांनाच म्हणतो परंतु प्रतिमाने राखी बांधणं माझ्या नशिबात आहे असं मला तर वाटतच नाही. असं म्हणून तो आता खूपच इमोशनल होतो आणि तेथून जातो. त्यावेळी आता सर्वजण प्रतापला थांबवत असतात, परंतु तो खूपच इमोशनल झालेला असतो आणि मग तो तेथून जातो. त्यावेळी प्रिया आता लगेच रागात म्हणते सायली, माझ्या आईची मेमरी परत आणण्यासाठी तू जो उलटसुलट प्रयत्न करतीये ना, चांगलं तर काही घडत नाही आहे, परंतु कसं आहे ना, तू माझ्या आईबरोबर घरातील सर्वांनासुद्धा दुखवतीये. अगं तू बघितलंस ना मामाला किती त्रास झाला ते, असं म्हणून ती सायलीवर ओरडते. त्याच वेळी आता सर्वांना सायलीबद्दल वाईट वाटतं, कारण प्रिया नको ते बोलत असते. तेव्हा कल्पना आता सायलीची बाजू घेत प्रियाला समजावते, अगं तन्वी तू ना उलट विचार करतेस, म्हणजे सायली जे प्रयत्न करतीये ना त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद होतोय, कारण प्रत्येक प्रयत्न हा तिचा यशस्वी होतोय.
तेव्हा रविराज देखील म्हणतो, तन्वी कुठल्याही मार्गाने का होईना, परंतु प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवला पाहिजे. एवढंच आपलं महत्त्वाचं काम आहे आणि आपल्याला प्रतिमाने भूतकाळ आठवणं खूप गरजेचं आहे. रविराज देखील आता प्रियाला एकदम शांत करतो. मग आता ती पुढे काहीही बोलत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, चला तर मग उद्या आता आपण रक्षाबंधन अगदी धूमधडाक्यात सेलिब्रेट करायचं. त्यावेळी सायली हो असं म्हणते. मग आता मनातल्या मनात प्रिया ही विचार करू लागते, इथे सर्वजण रक्षाबंधन अगदी धूमधडाक्यात साजरं करण्याची स्वप्न पाहत आहेत आणि नागराज वेगळ्याच गोष्टीचं प्लॅनिंग करतोय. परंतु उद्या ही लोक प्रतिमाला अजिबात एकटं सोडणार नाहीत. आता नागोबाला थांबवलंच पाहिजे हा विचार ती सतत करू लागते. तेव्हा आता प्रिया सर्वांच्या नकळत मोबाईल काढते आणि लगेच सगळ्यांकडे हसत पाहत मधून नागराजला मेसेज टाईप करत असते की प्रतिमाला मारण्याचा उद्या प्लॅन करू नका, कारण सर्वजण आता तिला चिकटलेले असणार आहेत. जेव्हा प्रतिमा एकटी असेल तेव्हा मी तुम्हाला लगेच इन्फॉर्म करेल असं आता मेसेज टाईप करून लगेच ती पाठवते आणि सगळ्यांकडे हसतच पाहते. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये येतात आणि झोपायची तयारी करत असतात. अर्जुन आता विचार करतो, तुम्हाला एक सांगू का, अहो डॅड अजूनही हाच विचार करत असतील की उद्या प्रतिमा आत्या त्यांना राखी बांधणार नाही, त्यांना रात्रभर झोपसुद्धा येणार नाही, ते खूप इमोशनल होतील. मग आता सायली म्हणते, उद्याचा दिवस खरंच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा अर्जुन आता त्याची आठवण सांगतो की मी अस्मिताईवर एरवी खूप चिडत असेल, परंतु जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी ती मला राखी बांधते ना, तेव्हा मी तिलाच नाही तर मलाही प्रॉमिस करतो, काहीही झालं ना तरीही मी तिला प्रोटेक्ट करणार म्हणजे करणारच. तेव्हा सायली म्हणते, आपल्याला आपल्या ह्या सणांमधून ही तर ऊर्जा मिळते ना, कारण घरात उत्साह येतो, अगदी गोडधोड पदार्थ होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. तेव्हा अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो, माझं काहीतरी चुकलंय असं म्हणून तर सायलीला सांगतो, ओ नो, अस्मिताताईला मी गिफ्ट आणलंच नाही आहे, आता काय करायचं मग. तेव्हा सायली म्हणते, काय तुम्ही कसं विसरलात, अहो उद्या रक्षाबंधन आहे ना, बहिणीला गिफ्ट आणायचं, कसं विसरलात कसं तुम्ही. तेव्हा सायली आता तोंडाचा पट्टा सुरू ठेवते आणि अर्जुनला खूप बोलत असते, अहो मी सांगायची तुम्ही वाट बघत होतात का, आता अस्मिताताईला काय वाटेल तुम्हाला माहीत आहे का तरी. अहो तुमचे बाबा त्यांच्या बहिणीसाठी एवढे हळवे आहेत आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, असं कसं हो. तेव्हा तो म्हणतो, एक मिनिट, अहो थांबा थांबा जरा, अस्मिताईसाठी मी गिफ्ट आणलं नाही तर तुम्ही किती चिडताय हो माझ्यावर, ती तुमच्याबरोबर कशी वागते याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का. मग आता सायली म्हणते, तो प्रश्नच नाही आहे. तेव्हा अर्जुन आता सायलीला बोलत असतो. मग सायली म्हणते, तो प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही समजून घ्या जरा. मग आता अहो बाबा त्यांचं नातं जपण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत आणि अस्मिताईंचं मनसुद्धा तुम्ही जरा समजून घ्या. जर त्यांना उद्या तुम्ही गिफ्ट दिलं नाही तर त्यांना कसं वाटेल याचाही विचार करा जरा. तर आता दुसरीकडे प्रिया ही रूममध्ये असते आणि ती आता सायलीबद्दलच बोलत असते की सायलीची जिद्द बघा, सायलीची हुशारी पहा, सायली किती आरशासारखी स्वच्छ आहे ते पहा, निर्मळ मनाची आहे ते पहा, सायली काय करते, सायली काय नाही करते, सायली 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 असं म्हणून ती सायलीवरचा राग व्यक्त करते आणि तेथे असणारी खुर्ची जोरात आपटते, कारण सायली बोलते आणि प्रतिमा मान डोलावते. आता काहीही करून प्रतिमाने मान्य करायला हवं की मीच तिची मुलगी आहे म्हणून, नाहीतर या जत्रेत हरवलेल्या मायलेकी मिळून माझी पूर्णपणे वाट लावतील. जर प्रतिमा माझ्या मनासारखं वागली नाही तर नागोबाने सुचवलेला उपाय हा करावाच लागेल. इकडे अर्जुन आता सायलीला म्हणतो, सॉरी मी अस्मिताईला गिफ्ट नाही आणलं, पण त्याचा त्रास तुम्ही स्वतः करून घेऊ नका. त्यावेळी सायली म्हणते, प्रश्न फक्त गिफ्टचा किंवा भेटवस्तूचा नाही आहे, त्या दिवसाचं त्या नात्याचं महत्त्व जपण्याचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, उद्या अस्मिताईचं गिफ्ट तिच्या हातात असेल. तेव्हा सायली म्हणते, नक्की ना की परत मला आठवण करून द्यावी लागेल. अर्जुन म्हणतो, प्रॉमिस, मी उद्या गिफ्ट आणणार म्हणजे आणणारच आहे आणि माझ्या टीचरने आज मला जे शिकवलंय ना तो लेसन मी नक्कीच शिकलोय. आता गुड नाईट की दुसरं लेक्चर सुद्धा सुरू होणार आहे. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते.
तेव्हा सायली आता गुड नाईट असं म्हणते आणि मग दोघेही झोपतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वजण रक्षाबंधनचा सण सेलिब्रेट करत असतात. अस्मिता आता अर्जुन आणि त्याचबरोबर अश्विनला राखी बांधते. मग काही वेळानंतर आता प्रताप खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो, घरात बहीण आहे परंतु माझ्या हातात राखी बांधायला कुणी नाही. तिच्या तर लक्षात सुद्धा नाही की मी तिचा भाऊ आहे म्हणून. सायली म्हणते की त्यांच्या लक्षात नसेल परंतु आपल्या लक्षात आहे ना. ही सायली प्रतिमाला घेऊन तेथे येते. तिने मस्त अशी साडीसुद्धा नेसलेली असते. तेव्हा आता प्रतापला लगेच ती राखी बांधते. घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. मग आता घरातील नात्यांचं खरं रक्षण तू केलं आहेस, ही राखी तुझ्यासाठी असं आता पूर्णाजी सायलीला म्हणतात आणि तिला राखी बांधतात. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.